डीजे उदय पवार तर निश्चितपणे गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असणाऱ्या शेळके साहेब यांच्याकडून सलग 3 विकेट घेणाऱ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। बघा 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते। तर मंगेश साळुंके यांची चाणक्य बुद्धीची गोलंदाजी पाहायला मिळते, कारण पाठीमागच्या वर्षी हंगामामध्ये पाहिलं मंगेश साळुंके यांचा रनअप हे फास्टर गोलंदाज होते, पण या हंगामामध्ये एक वेगळ्या रणनीतीने या मैदानामध्ये उतरले। तर मग लेग स्पिन असो, ऑफ स्पिन असो, यॉर्कर प्रकारचे चेंडू असो, असे विविध प्रकारची कला या मैदानावरती दाखवतात गोलंदाजीच्या माध्यमातून। मात्र स्ट्रेट ड्राइव्ह तटवलेला चेंडू, चांगला फटका धीराज चोरवलेच्या माध्यमातून। बघूया काय होतंय। हा चेंडू जवळपास जातोय सीमेरेषेबाहेर 4 धावन करता। बघा या ठिकाणी या चौकाराची सांघिक एकूण धावसंख्येत भर, धावसंख्या जर पाहिली 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज मंगेश साळुंके आहे। ओहो या ठिकाणी जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय, तर म्हणजे मंगेश साळुंके यांच्या माध्यमातून एका चांगल्या गोल्डन षटकाची सांगता निर्माण होते। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक, घनाच्या या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची, कशा पद्धतीने चेंडू फेकायचं याचं प्रात्यक्षिक उदाहरण आज मात्र मंगेश साळुंके या गोलंदाजांनी दाखवून दिले आहे। मी विनंती करतो संघर्ष संघातील चंबूमध्ये जी लाईट या ठिकाणी गाडी उभी आहे ती गाडी साईडला घ्यायची, कारण त्या गाडीचा या ठिकाणी प्रकाश या ठिकाणी पडतोय। ये भगवा रंग ये चला बँडेज घेऊन यायचंय। हा आणण्यासाठी धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 5 धावा धावफलकावरती सलग 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे शिवाजी शेळके साहेब यांच्याकडून। सलग 3 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे शिवाजी शेळके साहेब यांच्या माध्यमातून। बक्षिसांची खैरात जरूर पाहायला मिळते। पुढे मैदानावरती आता हे षटकार चौकार विकेट घेतले जातील का हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असणार आहे, कारण संघर्ष संघ अतिशय जोमाने आणि उत्साहाने या मैदानामध्ये उतरलाय। आज मात्र आम्ही जिंकणारच याच उद्देशानं आज संघर्ष संघ या मैदानामध्ये उतरलाय, कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी त्याचं प्रात्यक्षिकरण देखील दाखवलंय, केवळ 5 या धावसंख्येमध्ये रोखलंय। आता मात्र दुसरं षटक भूया कशा पद्धतीने फेकलं गेलं जाणार। जे वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात राहुल चक्रपाणी, जे स्वतःच्या चंबूकडून मारा करतात। सॉरी या ठिकाणी विकेट घेणाऱ्यांसाठी ही केवळ संधी असेल। सलग 3 विकेट घेणाऱ्यांसाठी शिवाजी शेळके साहेब यांच्याकडून सलग 3 विकेटसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे। राहुल चक्रपाणी, बघूया राहुल चक्रपाणी यांनी कित्येक वेळा असे कारनामे केलेत आणि तो कारनामा या मैदानावरती पुन्हा एकदा केला जाईल का। बाळू येळे न समजलेला चेंडू, जबरदस्त या ठिकाणी चेंडू फेकलाय। शॉर्टवर प्रतीचा चेंडू होता, न समजलेला चेंडू। या चेंडूचा नेटचा पुरेसा फायदा उचलता येत नाहीये फलंदाज बाळू या फलंदाजाला। एका मोठ्या धिप्पाड शरीरसृष्टीचा हा फलंदाज, निश्चितपणे या ठिकाणी यष्टीरक्षक पी यादव याला नेटचा चेंडू गॅदर करता येत नाही, एक धाव मात्र रोखू शकत नाहीये। एका धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडते। धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात।
अतिशय संत गतीने सावध गतीने सुरुवात पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची पडझड अद्याप देखील कोणत्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. आता मात्र जरूर मिडॉक्टर क्षेत्रामध्ये हा चेंडू बळवलाय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एका धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती. राहुल चक्रपाणी यांची अफलातून गोलंदाजी तोच टप्पा आहे, तीच दिशा तीच लेंथ आहे ती म्हणजे राहुल चक्रपाणी यांची. मात्र यॉर्कर प्रकारचा चेंडू थोडासा आतमध्ये चेंडू येतोय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एकदा विनय खिलारे काय देखणी या ठिकाणी फेकी पाहायला मिळते. एका धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 8 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आजच्या फेरीतील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. एकीकडे पाहिलं दगडी चाळ, दुसरीकडे पाहतोय संघर्ष. या संघर्ष संघ निश्चितपणे पहिला विजय मिळवण्यासाठी खूप संघर्ष करतोय, खूप पडझड करतोय. आज मात्र तो संघर्ष केला जाईल का संघर्ष संघाकडून हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असेल. एक धाव जरूर मिळते ललित केशवान. लल्ला या नावानं जास्त त्याची प्रचिती तो ललित आपल्याला या चेंडूखाली पाहायला मिळतोय. एक धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या तर पाहिली तर 9 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू बघूया कशा पद्धतीनं या ठिकाणी फेकला गेला जाणार. शेवटच्या चेंडूवरती एखादा चौकार षटकार येईल का. न समजला चेंडू. चांगल्या षटकाची चांगली निर्मिती होते. कोणत्याही प्रकारची पडझड नाही. परंतु या षटकाचा जर विचार केला या षटकामध्ये धावा केवळ आणि केवळ 4 दिल्यात. म्हणजेच मंगेश साळुंके यांच्या पावलावरती पाऊल ठेवत निश्चितपणे तशाच प्रकारची पुनरावृत्ती केली आहे. केवळ 4 धावा देत संघाला केवळ आणि केवळ 9 या धावसंख्येवरती रोखलंय. अतिशय शांत गतीनं चाललेला हा सामना. जर पहिल्या पूर्वार्धामध्ये तर संघर्ष संघाची फलंदाजी असती तर निश्चितपणे चित्र हे थोडंसं विचित्र असतं. कारण संघर्ष संघाचा विचार केला या संघामध्ये सुहास नाळे, भीम यादव, दादा भोईर, किरण ढेंबरे असे मोठमोठे खेळाडू, ललित केशवान असेल, राहुल चक्रपाणी असेल, विनय खिलारे असेल, असे अनेक खेळाडू त्यांच्याकडे मोठे मोठे फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. आणि असा हा संघ निश्चितपणे दगडी चाळ या संघासमोर 2 हात लढतोय. दगडी चाळ संघाला जिंकायचं असेल तर 4 षटकामध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा तरी उभाराव्या लागतील. आणि तरच कुठेतरी संघर्ष संघासमवेत हा संघ मात करू शकतो. कारण या संघाची जर संघ बांधणी पाहिली या संघामध्ये असे खेळाडू अगदी 10व्या 11व्या क्रमांकाचा जरी खेळाडू आला तरी मोठी फटकेबाजी करू शकतो. इतकी सुंदर फटकेबाजी करणारा संघर्ष संघ आहे. त्याला प्रतिस्पर्धी संघ पाहतोय दगडी चाळ संघ कुठेतरी बॅकफुटवरती पाहायला मिळते. हव्यामध्ये चेंडू बघूया काय होतंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. या चेंडूने अंतरही गाठली, उंची मात्र कमी गाठली आहे आणि आणखी एक मोठा हादरा.
गोलंदाज असणार आहे तो षटक घेऊन येईल. तर निश्चितपणे नो डाऊट दादा भोईर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. कारण दादा भोईर यांचा जर विचार केला तर एक उंच मंद्याचे हे खेळाडू आणि आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा निश्चितपणे प्रत्येक वेळीस या खेळाडूने घेतला प्रत्येक सामन्याच्या माध्यमातून. तशाच प्रकारचा फायदा आज देखील घेतील का? शेवटचं षटक ज्याला स्लॉक षटक म्हटलं जातं, हाणामारीचं षटक म्हटलं जातं, अशा या षटकामध्ये दगडी चाळ या संघाला किमान 15 धावा तरी या ठिकाणी जमवाव्या लागतील. तर आणि तरच कुठेतरी एक फायटिंग स्कोर पाहायला मिळेल, ते म्हणजेच दगडी चाळ या संघासाठी. धावफलकावरती धावा केवळ 14 धावा. अतिशय बिकट अवस्था म्हटलं तर काय अवघड ठरणार नाही आहे. दयनीय अवस्था या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये किमान पहिल्या 3 षटकामध्ये तरी पाहायला मिळते. या चौथं षटक निश्चितपणे सामन्याला कलाटणी देणारं षटक असू शकेल का? निश्चितपणे इथून तर 15 ते 20 धावा आल्या तर निश्चितपणे एक कुठेतरी फायटिंग स्कोर संघासमवेत पाहायला मिळेल, तो म्हणजेच दगडी चाळ या संघाचा. दादा बोहिर गोलंदाजीसाठी तयार, स्वतःच्याच तंबूकडून मारा करणार. तर स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय बाळू येळे. चांगला फटका जरूर लगावला. किरण ढेंबरे त्या ठिकाणी येतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. बघा या संघामध्ये प्रमुख निवड क्षेत्ररक्षक म्हणून या ठिकाणी किरण ढेंबरे याची झाली होती आणि आज क्षेत्ररक्षणच नव्हे तर फलंदाजीच्या माध्यमातून देखील या खेळाडूला पूर्णपणे प्रभावित करून सोडलंय, तो किरण ढेंबरे आपण पाहतोय. दादा बोहिर गोलंदाजीसाठी तयार, सामना करायला नितीन. मात्र एक आगळा वेगळा प्रयत्न जरूर होता. घुटना टेक तमाशा देख आणि हा चौकार जातोय आणि चौकारानेशी धावसंख्येत थोडीशी भर, धावसंख्या धावून पोहोचते ती म्हणजेच निश्चितपणे या ठिकाणी नितीन याच्यासाठी सुवर्ण संधी असताना जर षटकार लगावला तर विशाल सपकळ साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. निश्चितपणे तरडप गावचे उपसरपंच आणि यांच्या माध्यमातून आज तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक एका षटकारासाठी या ठिकाणी लावण्यात आलंय. म्हणजे हा षटकार खेचून आणेल का? कारण संघाला धावा वाढवण्याची देखील गरज आहे आणि ते धावा आता मात्र मिळतील का? एक धाव जरूर या ठिकाणी मिळते. एका धावेत समाधान पाहायला मिळतंय. एका धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 20 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. या षटकातील अजून देखील 2 चेंडू येणं बाकी आहे. त्या येणाऱ्या 2 चेंडूवरती कशा प्रकारची फटकेबाजी केली जाते, काय येणारे 2 चेंडू या ठिकाणी डॉट प्रकारचे चांगल्या पद्धतीने फेकले जातात, हे पाहणं देखील थोडं उत्कंठावर्धक असणार आहे. आता मात्र न समजलेला चेंडू, काय टप्पा आहे, काय दिशा आहे. बघा या गोलंदाजाची रिथम लेन जर पाहिली तर अप्रतिम आहे. ज्यावेळेस गोलंदाज हा गोलंदाजासाठी येतोय त्यावेळेस तो निश्चितपणे आपल्या शोल्डरचा पूर्णपणे उपयोग करतोय. खांद्यांचा अतिरिक्त वापर करत या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. म्हणजे व्हेरिएशन पाहू शकाल आपण या गोलंदाजाचं, अतिशय सुंदर आहे. 3 ते 4 पावलांची धाप असलेला हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू होता. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू कधी आला आणि कधी गेला हे देखील या फलंदाजाला कळलं नाहीये. आणखीन एक मोठा हादरा बसतोय. एकच धाव, एका धावेत समाधान म्हणावं लागतं. एका धावेनं पहिलं सत्र समाप्त होते. केवळ आणि केवळ 21 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 22 धावांचं एक माफक आव्हान गाठायचंय. तर मी विनंती करतो, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे शिवगर्जना आणि काळभैरव. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचंय. बघा शिवगर्जना संघ, जर का आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या नाणेफेकीसाठी तसेच
धन्यवाद डीजे. चला मी या ठिकाणी शिवगर्जना संघाचे संघनायक तसेच या ठिकाणी काळभैरव संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच मी श्रीकांतजी फाळके साहेब, विशालजी सपकळ साहेब यांना देखील विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. चला या ठिकाणी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे शिवगर्जना संघ. तर मी शिवगर्जना संघाच्या संघनायकाला विनंती करतो तसेच काळभैरव संघाच्या संघनायकाला देखील विनंती करतो की आपण लवकरात लवकर या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असणार आहे. एकीकडे पाहिलं तर शिवगर्जना आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत काळभैरव. तसेच मी अनिल शेठ खेडकर साहेब यांना देखील विनंती करतो की आपण देखील आमच्या अतिकक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. चला या ठिकाणी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. मी शिवगर्जना संघाच्या संघनायकाला विनंती करतो तसेच काळभैरव पोपेटा संघाचे संघनायक यांना देखील विनंती करतो की आपण लगेचच तयार राहायचे. 11 खेळाडूंसह या ठिकाणी आपण तयार राहायचं आहे. चला एका माफक धावसंख्येचा पाठलाग जरूर करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रचारण झाले. एकीकडे पाहिलं ललित केशवान अर्थातच लल्ला, दुसरीकडे पाहिलं भीम यादव अर्थातच छोटा पॅक बडा धमाका आहे तो संघर्ष संघाचा. कित्येक वेळा या खेळाडूंना आकर्षित केले आपल्या फलंदाजच्या माध्यमातून. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात फोर्ट प्लसचे खेळाडू आहेत. आपण पाहतोय संभाजी घोरपडे. अनुभव जरूर आहे आणि हा अनुभव आता मात्र पणाला कामाला येईल काय पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक आहे. सुरेश मोनीम आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत. दुसरे पंच पाहतोय. पंच आम्हाला इशारा करतात पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज संभाजी घोरपडे. तर दुसरीकडे पाहतोय स्क्वेअर लेगचे पंच नितीन महात्रे आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितपणे या ठिकाणी पंचांसाठी देखील टी शर्ट प्रदान करण्यात आले आणि ललित केशवान यानं आपले इरादे स्पष्ट केलेत. आपली ओळख आता मात्र या चौकारणीशी तमाम क्रीडा रसिकांना दाखवून देतोय. या मिळतील 4 धावा. या 4 धावेनं निश्चितपणे श्री गणेशा केला ललित केशवान यानं. निश्चितपणे सुरेश म्हणून आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत. आणि निश्चितपणे जर कोणाला या ठिकाणी सिम कार्ड घ्यायचं असेल तर निश्चितपणे मोफत बघा फुकट सिम कार्ड त्यांच्याकडे या ठिकाणी मिळतं. कारण या दोन्हीत फुकट काय मिळत नाहीये, फुकट मिळतं ते सुरेश मुनीम यांच्याकडे फक्त सिम कार्ड. जर कोणा क्रीडा रसिकांना जर या ठिकाणी सिम कार्ड घ्यायचं असेल तर निश्चितपणे आपण सुरेश मुनीम यांच्याशी संपर्क करू शकता. जे रॉयल संघातून खेळतात, जे रॉयल संघातून सलामीचं षटक घेऊन येतात ते सुरेश मुनीम आपल्याला मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर केवळ चांगली सुरुवात पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संभाजी घोरपडे यांचा पुढील चेंडू. आता मात्र चांगला चेंडू पंच बघा बेली बाउडन. जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कवायत एक वेगळी आगळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुरेश मुनीम यांच्या माध्यमातून अवांतर धाव नाही अवांतर धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चला मी शिवगर्जना संघाच्या संघनायक तसेच काळभैरव पोपेटा संघाच्या संघनायकांना विनंती करतो की हा सामना संपण्या अगोदर या ठिकाणी आपण यायचं आहे. कारण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे. कारण जर पाहिलं थंडीचे कडाडीचे दिवस आहेत आणि अशा या दिवसांमध्ये अंधाराचं साम्राज्य लवकर आपल्याला पाहायला मिळतं. सूर्यास्ताची वेळ जर पाहिली 5:35 म्हणजे जवळपास 5:30 पावणे 6ला अंधार पडण्यास सुरुवात होते. त्यामुळेच की काय आयोजकांच्या वतीनं आपणास वारंवार या ठिकाणी कॉल करण्यात येतो की या आपण थोडंसं आम्हाला सहकार्य करा. हे सत्र संपण्या अगोदर या ठिकाणी आपण या ठिकाणी येणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्याला या ठिकाणी जर आयोजकांनी ठरवलं तर त्या पॅनल्टीला देखील सामोरं जावं लागेल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 7 धावा धावफलकावरती पाहतोय. ललित केशवान याच्या माध्यमातून जरूर एक घणाघाती प्रहार पाहायला मिळालाय. चौकार खेचण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू आपण पाहतोय ललित केशवान. तर मात्र जबरदस्त धीराज जोर रमले त्या चेंडू खाली येतोय. अफलात पण अशा झेलची गरज आहे कारण लोवर प्रतिसाद
सामन्याची नाणेफेकी केली जाते. शिवगर्जने या संघानं या ठिकाणी नाणेफेकी जिंकले, परंतु पंच देखील आपण मैदानावरती पाहतोय सुरेश म्हणून एक वेगळे आता आपल्याला दाखवताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 8 धावा धावफलकावरती पाहतोय. यानंतरचा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे शिवगर्जना विरुद्ध काळभैरव. निश्चितपणे पॉईंटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ढकललाय, 1 धाव मिळते. एका धावेत समाधान मानावं लागतंय आणि एका धावेनं पहिल्या षटकाची सांगता निर्माण होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 1 गडी बाद 9 धावा. निश्चितपणे कमी धावसंख्येचा पाठलाग जरूर करायचा आहे, परंतु या मैदानाचा इतिहास राहिला ज्या वेळेस कमी धावसंख्येचे सामने झालेत त्यावेळी ते सामने नेहमी उत्कंठावर्धक सामने आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितपणे आज पाहतोय आपण गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय संतोष शिंदे उर्फ दादा. आणि दादा याचा जर विचार केला तर आज त्याच्या जीवनातील त्याचा हा वाढदिवस आहे. म्हणजे वाढदिवसानिमित्त का होईना त्याला आज वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि वाढदिवसानिमित्त आज मात्र स्वतःच्या संघाला काय गिफ्ट देणार का हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असणार आहे. कारण आजची खरी लढत ही अस्तित्वाची लढत असणार आहे. कारण आजचा सामना हा तुम्हाला क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या बोहल्यावरच जिंकावं लागणार आहे आणि तशा प्रकारचं उत्तर आज मात्र दादा देईल का. वा, चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु अवांतर स्वरूपाचा हा चेंडू आहे. अवांतर स्वरूपानं धावसंख्येत एक भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचतोय. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संतोष शिंदे उर्फ दादा गोलंदाजीसाठी तयार. मात्र संतोष याच्यावरती आक्रमण जरूर केलंय आणि नीटचा अंदाज बांधता येत नाहीये. चेंडू जातो सीमेरेषेबाहेर. 4 धावण करता. संतोष निश्चितपणे आपण पाहतो एक चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये आणि या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 16. निश्चितपणे आपण पाहिलं पॉईंटच्या क्षेत्रामध्ये दगडीगाळ संघाचा पहिलवान समाधान घनवट आपल्याला पाहायला मिळतोय आणि समाधाननं जर झेल टिपला तर निश्चितपणे वाघमोडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये केवळ चेंडूच्या वेगाला दिशा दिली आहे. चेंडू जातोय आहा करता सीमेरेषेबाहेर. 4 धावण करता. संतोष शिंदे याच्यावरती केलेलं हे आक्रमण आणि निश्चितपणे आणखीन एक मोठा प्रहार. बॅक टू बॅक आणखीन एक चौकार. बघा आज ज्याचा वाढदिवस विनयला आज संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं आता मात्र करतोय. 24 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. सॉरी, या ठिकाणी धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. या ठिकाणी सामना संपलेला आहे. विजेता ठरलेला आहे तो संघ.